पवार आणि सुप्रिया सुळे जर भाजपसोबत गेले तर मी वेगळा निर्णय घेईन आणि राष्ट्रवादी भाजपसोबत राहिली तर पवार विरुद्ध पवार अशी लढत, असं रोहित पवार आणि झी 24 तासच्या टू द पॉईंट या कार्यक्रमात भाष्य केलं. पण माझं म्हणणं आहे की 2019ला रोहित पवार येत होते ना भाजपबरोबर, सगळी बोलणी झालेली होती. म्हणून एवढं भारतीय जनता पक्षाबद्दल द्वेष हे रोहित पवारांच्या तोंडी चांगलं वाटत नाही. त्यावेळी अगर योग्य पद्धतीने सगळ्या घडी बसली असते तर आज भारतीय जनता पक्षाच्या एक आमदार म्हणून रोहित पवार काम करत असते. आणि म्हणून उगाचच्या मोठ्या वल्गना करण्यापेक्षा आपण आपल्या म्हणजे बोलतात ना लेवलमध्ये राहून राजकारण करायचं. बच्चू कडू असं म्हणतात की महाराष्ट्राचा सर्वे केला तर मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेना जास्त पसंती मिळेल. आता त्याच्यावर आता त्यांनी कुठले सर्वे करणार, काय सर्वे करणार. आज राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे. आदरणीय मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब अतिशय सक्षम पद्धतीने काम करत आहेत. त्यांनाही एकनाथ शिंदे साहेबांचा अतिशय चांगला पाठिंबा आहे. म्हणून बच्चू कडूने अवेळी उगाचची डरकाळी फोडू नये असं म्हणणाऱ्यापैकी मी आहे. कारण का अतिशय चांगलं वातावरण आज महायुतीच्या सगळ्याच नेते मंडळामध्ये असताना उगाचचं काड्या टाकण्याचं काम कडूने करू नये. किंबहुना गोड आमचं सगळं चालणाऱ्या गोष्टी याच्यामध्ये कडूपणा बच्चू कडूने आणू नये. साहेब, पार्थ पवारांनी काल मुख्यमंत्री साहेबांची भेट घेतली होती आणि सध्या राष्ट्रवादीत जे अंतर्गत वाद सुरू आहे त्यामुळे भेट घेतली चर्चा सुरू. बघा, आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना हे कुटुंब प्रमुख आहेत राज्याचे. म्हणून कोणालाही कुठलंही संकट असेल, आधार असेल, त्यासाठी सबकुछ देवा भाऊ हेच आमच्या राज्याचं वातावरण आहे. सगळे काय प्रश्नांची उत्तरं हे फक्त आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडेच असतात. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनामध्ये आणखी एक मानाचा तुरा लावला जातो. गुलजार बोट जी आहे ती उद्या समुद्रामध्ये बुडवण्यात येते. हे एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आमच्या महायुतीच्या सरकारचा आहे. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ह्याला हिरवा कंदील काही महिन्या अगोदर दिला. आणि म्हणून आता हा प्रकल्प आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. मी हाही विषय या निमित्ताने स्पष्ट करीन. यामुळे मच्छीमारांचा कुठलाही त्या पद्धतीने नुकसान पण होणार नाही आहे, उलटं पर्यटनाचा वाढ होईल. सगळा अभ्यास करून आमच्या पर्यटन खात्याने MTDCने हा निर्णय घेतला असल्यामुळे कोणाचं नुकसान नाही, पण पर्यटनामध्ये निश्चित पद्धतीने वाढ होईल.